नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। नागरी संरक्षण दलाच्या 63व्या वर्धापन दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांची रॅली आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। ही रॅली पास्तळ येथील आंबटगोड मैदानातून सुरू करण्यात आली आणि पास्तळ येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाली। भारतीय बौद्ध महासभा बोईसर महिला विभाग, प्रत्यक्षाताई गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांतर्फे या ठिकाणी आलेल्या नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला। पहा एक रिपोर्ट। आपत्कालीन वेळेस कामाला येणारे किंवा मदतीला धावून येणारे म्हणजे नागरी संरक्षण दल आणि या नागरी संरक्षण दलाच्या 63व्या वर्धापन दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील बोईसर जवळील पास्तळ या ठिकाणी एक रॅली काढण्यात आली, एक परेड घेण्यात आली आणि त्या परेडच्या माध्यमातून पास्तळच्या रस्त्यावर बोईसर तारापूर या रोडने ती रॅली सह पास्तळ येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये ती रॅली समाप्त करण्यात आली। आणि त्या निमित्तानं आपण इथं आलो। त्यांच्या इथे जे नरेश मस्के जे विभागीय क्षेत्ररक्षक आहेत नागरी संरक्षण दलाचे, आपण त्यांच्याकडे समजून घेऊया की रॅलीचा उद्देश काय होता आणि त्यानंतरचा पुढचा कार्यक्रम काय होता। नमस्कार सर, माझं नाव नरेश मस्के, मी बोईसर विधानसभा क्षेत्र विभागीय क्षेत्ररक्षक उपनियंत्रक नागरी संरक्षण दल जिल्हा पालघर ह्या कार्यालयाच्या अंतर्गत सन्माननीय KR कुरकुटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आपण हे कार्य करत आहोत। आपण नागरी संरक्षण दल 6 डिसेंबर हे नागरी संरक्षण दलाचा वर्धापन दिन आपण साजरा करतो आणि हे आपण एक सप्ताह पूर्ण आपण साजरा करतो। ह्या सप्ताहामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमांचं आयोजन करतो आणि आज आपण ह्याचा औचित्य साधून बोईसर या ठिकाणी असलेल्या NSCB जे ग्राउंड आहे, या ग्राउंडवर आपण स्नॅप रोल कॉल घेतलं। स्नॅप रोल कॉलचा उद्देश असा आहे की आपण एखादा आपत्ती या ठिकाणी जर येत असेल आणि आपल्याला कमीत कमी वेळांमध्ये जे स्वयंसेवक आहेत त्यांना जर आपल्याला रोल कॉल करायचा असेल, लवकर बोलायचं असेल तर आपण ते ट्रायल बेसवर ते स्नॅप रोल कॉल घेतलं। त्यानंतर आपल्या या ठिकाणी जे स्नॅप रोल कॉल झाल्यानंतर आपण रॅली या ठिकाणी काढली। या रॅलीच्या माध्यमातून आपण पंचक्रोशीतील जे काही गावं आहेत, जे काही नागरिक आहेत त्यांना आपण एक संदेश देण्याचा ठिकाणी प्रयत्न केला की आपण ह्या ठिकाणी नागरी संरक्षण दलात सामील व्हा आणि देश सेवा करा। प्रत्येकाची या ठिकाणी इच्छा असते की आपण या ठिकाणी बॉर्डरवर जावं आणि देशाचं संरक्षण करावं, परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी त्यांना जाता येत नाही। परंतु सिव्हिल डिफेन्स असं माध्यम आहे की या माध्यमातून आपण स्वयंसेवक म्हणून जॉईन होऊन आपण या ठिकाणी देश सेवा करू शकतो। आपल्या सीमारेषेवर या ठिकाणी नौदल, भूदल आणि या ठिकाणी जे काही 3 दल आपण म्हणतो या ठिकाणी आहेत, परंतु जे काही अंतर्गत सुरक्षिततेची जबाबदारी येते तेव्हा ही नागरी संरक्षण दलावर येते आणि म्हणून नागरी संरक्षण दलाचा या ठिकाणी 4थं दल असं संबोधले जाते। रॅली या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपण जे काही आपण स्वयंसेवक आहेत आणि पंचक्रोशीत जे नागरिक आहेत त्यांच्या नागरिकांसाठी आपण ढवळे हॉस्पिटल यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी मेडिकल टीम या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आपण नागरिकांसाठी या ठिकाणी आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं आणि योग्य पद्धतीने आणि नागरिकांनी अतिशय चांगल्या प्रकारे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग आणि साथ सहयोग दिला। मी सर्वांचा या ठिकाणी आपण आभार मानतो ज्यांनी या ठिकाणी साथ सहयोग दिला। पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण सिव्हिल डिफेन्स मध्ये जॉईन व्हा आणि देश सेवा करा। आरोग्य शिबिर ML ढवळे मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर जितेश ठाकूर आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले। या शिबिरामध्ये मोतीबिंदूचे 6 रुग्ण, वाचनाचे चष्मे 37 आणि बायोफोकल चष्मे 35 देण्यात आले। शिबिराला स्वयंसेवकांसह असे जवळजवळ एकूण 160 जणांची तपासणी करण्यात आली। भारतीय बौद्ध महासभा बोईसर महिला विभाग, प्रत्यक्षाताई गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांतर्फे या ठिकाणी आलेल्या नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला। पहा एक रिपोर्ट। नरेश मस्के यांना त्यांचं कार्य पाहून त्यांची आतापर्यंतची जी नागरी संरक्षण दलातली जी सेवा आहे ते पाहता त्यांना भारत सरकारने त्यांना डिश अवॉर्डाने सन्मानित केलेलं आहे। त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। आपण सांगा की जे आता यांना जे पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल काय। नागरी संरक्षण दल हिरो विभाग विशेष माननीय उपनियंत्रक KR कुरकुटे विभाग पालघर याच्या अंतर्गत गेले 30 ते 35 वर्ष विभागीय क्षेत्ररक्षक नरेश मस्के आपल्या परीने या पालघर जिल्ह्यासाठी बरेच काही उपक्रम राबवत आहेत आणि त्या पदावर कार्यरत असून पालघर जिल्ह्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करत आहेत। प्रशिक्षण घेणे, प्रशिक्षण देणे, त्यानंतर नवीन मुलांना सिव्हिल डिफेन्स मध्ये सामील करणे, मुलांचे कोर्सेस घेणे, आपत्ती व्यवस्थापनाचे कार्यक्रम करणे, ह्या 35 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जे त्यांचं कार्य केलेलं आहे त्या कार्यामध्ये
त्यांना खरोखरच त्यांना केंद्र शासनानं, गृह विभाग विशेष दिल्ली सरकारनं त्यांना डिस्क अवॉर्डने सन्मानित केलेलं आहे. त्यामुळे आपण या स्थापनांचं औचित्य साधून आपण या ठिकाणी त्यांचे सत्कारही या प्रोग्राम मध्ये केलेला आहे. मला पालघर जिल्ह्यात प्रत्येक विद्यार्थी असो, प्रौढ व्यक्ती असो, सर्वांना मला हे सांगायचं आहे की साहेबांसारखं तुम्हीही पुढे या आणि आपल्या देशासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी आपण काहीतरी करूया. या नागरी संरक्षण दल या संघटनेच्या माध्यमातून आपण आपली देशसेवा करूया आणि पालघर जिल्ह्याला पुढे नेऊया. धन्यवाद. ज्या प्रकारे प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक तरुणींना आवाहन करण्यात येत आहे की नागरी संरक्षण दलामध्ये सामील व्हा आणि देश सेवा करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, असं यावेळेस या ठिकाणी सांग. आपण पाहत राहा निर्भीड समाचार.